ऑनलाईन डेटिंग ॲपच्या माध्यमातून नवीन लोकांशी ओळख वाढवण्याच्या नादात एका तरुणाला तब्बल ₹34,000चा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. शहरात प्रेमाच्या नावाखाली तरुणांना जाळ्यात ओढून लुटणारे एक संघटित रॅकेट सक्रिय असल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर परिसरातील 35 वर्षीय हर्षद हा फ्रीलान्सर तरुण नवीन मित्र बनवण्यासाठी हॅपन हे डेटिंग ॲप डाउनलोड केले होते. 11 एप्रिल रोजी त्याची तनू नावाच्या तरुणीशी ओळख झाली. काही वेळातच दोघांनी भेटण्याचे ठरवले. संबंधित तरुणीने त्याला सदरमधील LIC बिल्डिंग जवळ बोलवले. हर्षद ठिकाणी पोहोचल्यावर त्याला ॲपवरील फोटो आणि प्रत्यक्षातील तरुणी यात फरक जाणवला. विचारणा केल्यावर तिने फोटो बहिणीचा असल्याचे सांगत त्याला आपल्या बोलण्यात गुंतवले आणि सुवा नावाच्या बारमध्ये नेले. बारमध्ये बसताच तिने एकामागोमाग एक महागडे खाद्यपदार्थ आणि मद्याचे ऑर्डर दिले. थोड्याच वेळात वेटरने हर्षद समोर तब्बल ₹34,213चे बिल ठेवले. साध्या ऑर्डरचे एवढे मोठे बिल पाहून हर्षदने विरोध केला असता बारचा खरा चेहरा समोर आला. स्वतःला मालक म्हणवणाऱ्या आकाश गजभिये याने त्याला बदनाम करण्याची, कपडे उतरण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मॅनेजर सुप्रिया गजभिये आणि बाउन्सर उज्ज्वल कुमार यांनीही शिवीगाळ करत पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. या गोंधळात ती तरुणी बारमधून पसार झाली. भीतीपोटी हर्षदने QR कोडद्वारे पैसे भरले. जवळच्या पानटपरीवर त्याला समजले की हा प्रकार नवीन नसून असेच अनेक तरुण या रॅकेटचे बळी ठरले आहे. हर्षदच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी संशयित तरुणी, बार मालक, मॅनेजर आणि बाउन्सर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस CCTV फुटेज आणि बँक व्यवहाराची तपासणी करत असून या टोळीने आणखी कित्येक तरुणांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुवा होटल.